इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी आहे की नाशिक रोड येथील भागवत कुटुंब रविवारी सायंकाळच्या सुमारास भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलं होतं। याच वेळी तिथं असलेल्या काही टबाळखोरांनी महिलांना पाहून शिट्ट्या आणि अश्लील हावभाव केल्याचं बोललं जात आहे। याबाबत किरण भागवत यांनी जाब विचारल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता। या प्रकरणी सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर हा गुन्हा इगतपुरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्र फिरवत आतापर्यंत तब्बल 9 संशयितांना ताब्यात घेतलाय। त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत। यातील एका आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल असल्याचं यावेळी नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी सांगितलं। याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे। त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा। तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही। त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। पर्यटन स्थळावर यापूर्वी प्रिकॉशन घ्यावी यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे, पण या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे याची घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती? आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटची आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो। त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हल्ला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे। त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली। पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो। संशयित आरोपींना ज्यांनी मदत केली असेल त्यांना देखील आपण आरोपी करणार असल्याचं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलंय। मात्र या घटनेनं पर्यटकांना सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।